मित्र साकेत. का बरं असं वाटतं? तुला माहिती आहे, मला चंद्रशेखर गोखलेंची चारोळी आठवते. आपण कधी काळी वाचायचो बघ त्या, की तुझं आणि माझं अगदी जवळचं नातं आहे, तुझं माझ्याकडे आणि माझं तुझ्याकडे मूर्खपणाचं खातं आहे. तर सख्खा मित्र, सगळं काही माझ्या आयुष्यात ज्याच्यासोबत शेअर करता आलं, खूप बोलता आलं म्हणून सुद्धा. आणि तुला माहिती आहे अजून विशेष, जे अगदी आपले जिव्हाळ्याचे मित्र असतात ना, त्यांचे सख्खे भावंडच आपले मित्रमैत्रिणी नसतात, त्यांचे चुलत सुद्धा असतात, चुलत कझिन्स. त्या स्वातीताई शिल्पाताई तर खूपच जवळच्या झाल्या, पण अभिषेक दादा, पियुष, अंकित, त्याही सगळ्यांशी जवळची मैत्री झाली. इतका तू आमच्या घरातला आहेस, इतकी कदाचित मी तुझ्या घरातली असेन. तर मला MBBS पासून आठवतं, खरंच जर MBBSची डिग्री मिळण्यापलीकडे ज्या कोणा लोकांशी ऋणानुबंध आयुष्यभराकरता जुळले ना, त्यात तू एक असशील. आणि खूप भाग्याची गोष्ट असा मित्र मिळणं आपल्याला. कितीतरी प्रवास आपण एकत्र केले, घरापासनं ते कॉलेजपर्यंतचे क्लिनिक्स एकत्र अटेंड केले. आणि मुख्य म्हणजे मला किती बोलायची आवड. आता इतकं सगळं बोलायचं कुणासोबत, तर हक्काने ज्यांना रोज फोन करता यायचे त्यात एक जयू, माझा भाऊ निलेश आणि तू. तर अव्याहत मला बोलायचं राहायचं, कॉलेजचं बोलणं मला पुरेसं नसायचं, मग मी तुला फोन करायचे. मला एक ती पण गंमत आठवते की एकदा मी असंच फोन केला आणि तू बोलायला तयार नाही, मग दुसऱ्या दिवशी तुला अभय विचारत होता का नाही बोलला तू तिच्याशी, तर तू म्हणाला अरे तिकडे म्हणे ते कसोटी जिंदगी की सुरू, ते श्वेता तिवारीला सोडून मी हिच्याशी बोलू का. आणि मला प्रत्येक गोष्टीत तुझा दिलासा एवढा हवा असायचा आयुष्यातल्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींमध्ये, की मी तुला प्रत्येक वेळी विचारायची, साकेत सांग आता काय होणार आहे, साकेत सगळं नीट होणार आहे ना. एकदा तर तू मला हे सुद्धा म्हणालास, अगं मी काय त्या ज्योतिषाचा पोपट आहे का, की त्याला बाहेर काढलं आणि विचारायला लावलं, तो जे सांगेल तेच घडणार आहे. पण माझा तुझ्या बाबतीतला जो म्हणू तो गोड समज आणि तुझा दिलासा अजूनही किती लागतो तुला माहिती आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये सतत कन्फ्युजन राहायचं, द्विधा मनस्थिती राहायची. अगदी MBBSची ॲडमिशन असू दे, MDची ॲडमिशन असू दे, लग्न असू दे, आणि आरुषच्या वेळेला असलेले एवढे कॉम्प्लिकेशन्स असू दे, प्रत्येक गोष्टीत तू सोबत होता. आणि मला गंमत आठवते की आरुषच्या वेळी इतकं सगळं मला टेन्शन आलेलं, कॉम्प्लिकेशन सुरू, आणि तू सगळ्या याच्यात मला हे लिहितोय. मला अमितची काळजी वाटते तुझ्या नवऱ्याची. तुझी मात्र वाटत नाही. तर अशा माझ्या आनंदी मित्राला मी खूप तुटलेलं पाहिलं होतं जेव्हा काका गेले. आणि तेव्हा तू किती लहान होता, आपण सगळेच लहान होतो. पूर्ण तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर अगदी अपसाईड डाऊन लाईफ तुझं होऊन गेलं होतं. आणि कदाचित तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ असेल साकेत, आणि तसा काळ परत कधीच येऊ नये कुणाच्याच आयुष्यात. पण तू त्यातनं सावरलं स्वतःला. कुठलंही समर्थन काही नसताना तू US ला गेलास, तिथे स्वतःला स्थायिक करू शकलास. खूप कठीण होतं हे, हा जर विचार केला तर. आणि त्याच वेळेला माझी MDला ॲडमिशन झाली. तेव्हा आतासारख्या कुठे सोयी होत्या. मग मी तुला पत्र लिहिलं होतं, एक भलं मोठं 4-5 पानांचं, आणि ते रोज लिहायची मी थोडं थोडं त्याच्यामध्ये, की आपल्या मित्राशी आपण बोलतोय अशीच भावना त्याच्यात असायची. गंमत म्हणजे त्या पत्राचा केवढा प्रवास मुंबईतच झाला, या खोलीतनं त्या खोलीत, तिथनं ते नागपूरला गेलं, आणि फायनली तुला त्याची हँड डिलिव्हरी मला देता आली जेव्हा तो भारतात आला. खरं सांगायचं ना, माझ्या आठवणी प्रचंड आहेत. आणि हा बॉन्ड, हे बंध तू तिकडे गेल्यानंतर सुद्धा तितकेच अभंग राहिले, हे खूप विशेष आहे. पण इतरांकरता तू कसा असू शकतो ह्याचा जर विचार केला तर जाणवतं, माझा मित्र अगदी जगनमित्र आणि अजात शत्रू साकेत ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात आला असेल त्यांना त्याचा परिसर स्पर्श झाला नाही असं अगदी कठीण आहे. प्रचंड जबाबदार मित्र, खूप काळजी घेणारा मित्र, आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत तो करायचा. ज्यांना ज्यांना तो भेटला असेल, ज्यांच्याशी थोडेफार सुद्धा त्याचे ऋणानुबंध आहे, अशा प्रत्येक व्यक्तीकरता तो धावून गेलेला आहे, आणि ह्यात कुठलंही दुमत नसेल. तर ह्या तुझ्या सगळ्या छान छान गुणांमध्ये तुझं उत्तम नाच करणं असो, तू तबलासुद्धा वाजवायचा कधी काळी, छान बोलणं असू दे, अभ्यास छान करायचा, त्या सगळ्या पलीकडे जर खूप भावलेला गुण आहे तो म्हणजे तुझं माणूसपण. आणि
तुझ्या ह्या चांगल्या माणूसपणाचा स्पर्श, तू आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माणुसकीचा स्पर्श देऊ केलास. आणि खरंच आपण जिवंत असतो लोकांच्या आठवणींमध्ये असं म्हणतात. तर मला MBBSचं विश्व आठवू दे, मला आयुष्यातलं कुठलंही संकट आठवू दे, जे माझ्या जिव्हाळ्याचे लोक आठवतील त्या तूच असणार आहेस. आणि तुला माहिती आहे, काकांच्या सगळ्या दुःखातनं तू बाहेर पडलास. काही वर्षांनी ते दुःख माझ्या वाट्याला आलं. तेव्हाही तू म्हणाला होता, जेव्हा मी म्हणत होते ना, मला आई सोडून कोणीच नाही रे आत्ता, तू म्हणाला असं कसं म्हणते, आम्ही नाही आहोत का तुला. आणि तुझा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता की हा मुलगा हे दुःख 4-5 वर्षांपूर्वी तरुण गेला, यातनं तो निघाला बाहेर, तर मी सुद्धा निघू शकेन. आणि हा दिलासा केवढा मोठा होता साकेत. आपण जाणते अजाणतेपणी लोकांच्या आठवणीचा ठेवा बनतो, आपण त्यांना आयुष्यात काही मोलाचा संदेश देऊन जातो, हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं अनौपचारिक भरपूर गोष्टी आपण आता फोनवर बोलू, नाहीतर रियुनियनमध्ये बोलूच. तर लवकरच भेटू. बाय बाय.